नमस्कार मंडळी, मी माधुरी. तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे. तर 10-12 दिवसापासून ना कंटिन्यू पाऊस चालू आहे. बाहेर पडायचं नावच काही घेत नव्हते आणि पाऊस असल्यामुळे ना कुठं जायची पण इच्छा होत नव्हती. इथं मुलांना मात्र अभ्यासाला दिलेलं होतं. म्हटलं चला बाहेर तर खेळायला जायला जमत नाही, निदान अभ्यास तरी करून घ्या, म्हणजे उरलेल्या वेळामध्ये घरातल्या घरात काहीतरी खेळ खेळतात म्हणून. इथे नंतर छान असा पाऊस पडतोय म्हटल्यानंतर चहा प्यायची तर हवस सगळ्यांनाच होते, म्हणून इथे माझ्यासाठी मी गरमागरम चहा करायला ठेवलेला होता. आता अशा पद्धतीचा चहा मला खरं तर खूप आवडतो. आता तुम्ही याला मसाले चहा म्हणा, नाही तर आणखी काही चहा म्हणा. तर यामध्ये ना थोडंसं मी पाणी ठेवलेलं होतं, म्हणजे 1 कप साधारण पाणी, त्यामध्ये 2-4 दालचिनीचे तुकडे, 2-4 लवंगा आणि थोडंसं अद्रक किसून घातलेलं होतं. नंतर अर्धा छोटासा चमचा इथे मी साखर घातलेली होती आणि इथं 2 चमचे चहा पावडर घातलेली होती. तर चहा पावडर जास्त असलेला चहा किंवा जास्त कॉफी असलेली कॉफी असंच मला जास्त करून आवडतं. त्यामुळे मला जास्त साखर काही आवडत नाही खायला, तर चहा पावडर जास्त आवडते चहामध्ये. त्यामुळे छान असा मी चहा उकळून घेतला आणि इथे तुम्ही पाहू शकतात मस्त असा गरमागरम आपला इथे चहा रेडी झालेला होता. आता हा चहा बघितलं ना खरंच तोंडाला पाणी सुटते. आता त्या दिवशी हा चहा अशा पद्धतीचा मी बनवलेला होता, पण आत्ता सध्या हा व्हिडिओ बनवताना मला ना चहा प्यायची इच्छा झालेली आहे. तर तुम्हाला सुद्धा असं होतं का, पावसाळ्यामध्ये चहा प्यायची इच्छा होते का? कमेंट करून मला नक्की सांगा. तर इथे मी 2 मिनटं सोप्यावरती जाऊन ना म्हटलं चला आता बसून थोडा वेळ चहा घ्यावं, कारण मुलांचा अभ्यास झालेला होता आणि परत साई म्हटला होता की मम्मी मी 2 मिनटं ब्रेक घेतो, परत माझा अभ्यास घेतो. म्हणून मग म्हटलं ठीक आहे, तोपर्यंत मी चहा बनवून घेते. म्हणून मी चहा घेतलेला होता आणि ते शौर्याचे बघा शकतात तुम्ही कसे नखरे चालू होते, कारण मम्मी काय करते म्हटल्यानंतर ना यांना ना लय जोश येतो, म्हणजे वेगळं काहीतरी ॲक्टिव्हिटी त्यांना करायच्या असतात. आता ह्याला ॲक्टिव्हिटी नाही म्हणू शकत आहे, कारण तो डान्स करतोय आणि त्याला असं मुद्दाम मला चिडी लावायचं काम चालू असतं की मम्मीला असं करून आपण काहीतरी त्रास द्यायचा. तरी ते साईचा अभ्यास मी घ्यायला परत बसले होते. थोड्या वेळ परत साईचा अभ्यास घेतला, देवपूजा करून घेतली आणि म्हटलं चला आज स्वयंपाक जास्त नव्हता, कारण आहो सध्या डाईटवर आहेत, त्यामुळे संध्याकाळी काहीच जेवत नाहीत. आणि मला नाही ते उशांना खोळीसुद्धा बनवायच्या होत्या, पण माझ्याकडं कापड नव्हतं, पण एक बेडशीट होतं आणि म्हटलं चला त्या बेडशीटाचंच आपण एकसारख्या सगळ्यांना खोळी शिवायच्या, कारण 2 लोड आणि 2 साध्या उशा असं माझ्याकडं होतं. म्हणजे सोफ्यावरच्या उशा आहेत ॲक्च्युली, बाकीच्या ज्या आहेत त्यांना मी कवर घालत असते, जे पिलो कवर आपण बाजारामध्ये भेटतात तसे. तर हे छोट्या छोट्या सोफ्यावरच्या उशा आहेत, तर त्यांच्यासाठी मला इथे कवर शिवायचे होते. म्हणून इथे मी ते बेडशीट घेतलं, म्हटलं एकसारखं सगळं असेल तर दिसायला छान वाटतं, म्हणून इथे घेतलं. सगळं त्याच्या मापावरती कटिंग वगैरे करून घेतली आणि नंतर इथे शिवायला बसलेली होती. आता हे शिवताना मला अंधार पडलेला होता, कारण वेळ खूप झाला, दिवस मावळल्याच्या नंतर हे सगळ्या गोष्टी करायला मी बसले. पण त्याआधी ना साईजची एक पॅन्ट इथे उसवली होती, तर म्हटलं चला मशीनवर असं जास्त काही बसण्यात येत नाही, कारण कंटाळ येतो दिवसभर, दुसरंच काहीतरी काम पुरवतं आणि मग शिलाई काम मात्र माझं मागं राहून जातं. ज्यावेळेस अर्जंट ब्लाऊज वगैरे असेल तेव्हा मात्र मी सगळे कामं बाजूला ठेवून बसत असते, पण आता असे कामं करायला गेले की थोडंसं माझ्या मूडवर असतं. म्हटलं चला आता आज शिवून घ्यावं, स्वयंपाक पण नव्हता जास्त म्हणून. तर इथे तुम्ही पाहू शकता तशा पद्धतीने इथे मी उशी बनवून घेतली. आता या उशींना मी ना पुढून नॉड करत नाही, कारण नॉड केलं की मुलं लगेच काढून घेतात, म्हणून आता लोडसाठी मात्र मी इथे छोटे छोटे नॉड करून घेतलेले होते. आणि पाहू शकतात फक्त साईडने 2 टिपा मारून त्यामध्ये नॉड वळून घेतलेलं होतं. तर अशा पद्धतीचे छान असे आपले लोड झालेले होते. आता 2 लोड आणि 2 एकसारख्या उशा, तर इथे मी दोन्ही शिवून झालेलं होतं. तर आपला हा छोटासा ब्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो मैत्रिणींनो, लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग, तोपर्यंत सर्वांना बाय.